नमस्कार. SC न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यामध्ये 2 वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना घडल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. येवला तालुक्यातील बदापूर येथील ओमकार जगन्नाथ मोरे यांच्या मका पिकाच्या शेतामध्ये आज सकाळी मृतावस्थेमध्ये बिबट्या आढळून आला. परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने कसला वास येतो आहे याचा शोध घेतला असता मृत अवस्थेमध्ये मादी जातीचा बिबट्या आढळून आला. दरम्यान या बिबट्याचा मृत्यू 3 दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज वनाधिकारी राहुल घुगे यांनी व्यक्त केला. दरम्यान सदर घटनेचा FIR नोंदवून पंचनामा करण्यात आला आहे. बदापूर येथे 3-4 दिवसापूर्वीच 2 बिबट्यांचे दर्शन पोल्ट्री असलेल्या ठिकाणी झाले होते. दरम्यान नागरिकांनी फटाके फोडून सर्वांना सावधी केले होते. बिबट्या पकडण्यासाठी परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आलेला होता. सदर मादी बिबट्याचे अंदाजे वय 5 ते 6 वर्षे असावे असे वनसंरक्षक पंकज नागपुरे, वनपाल भाऊसाहेब माळी यांनी सांगितले. याच दरम्यान दुसऱ्या घटनेमध्ये येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे सोमनाथ लहरे यांच्या शेतामध्ये हरणाच्या मागे भटकी कुत्री लागली. शेजारील तार कंपाऊंडला हरणाची धडक बसल्याने हरिण कुत्र्यांच्या तावडीत सापडले असे या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ह्या हल्ल्यामध्ये हरणाचा मृत्यू झाला. परिसरातील दत्तू पवार, सोमनाथ लहरे, सीताराम लहरे, सचिन पवार यांनी हरणाला वाचवण्याचा अथक प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न कमी पडले. सदर मृत हरणावर आणि बिबट्याचे या ठिकाणी वन विभागातर्फे दहन करण्यात आले. दरम्यान येवला तालुक्यामध्ये 2 वन्यजीवांचा अकाली मृत्यू झाल्याने येवला तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. SC न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला. धन्यवाद. What